धर्मरक्षक अंबादास गोरंटला मित्र परिवाराच्या वतीने घेतलेल्या राष्ट्र सेवा शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला। सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे धर्मरक्षक अंबादास गोरंटला यांच्या नेतृत्वाखाली बापूजी नगरातील हनुमान मंदिर हॉल येथे बुधवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राष्ट्र सेवा शिबिर घेण्यात आले। नवयुवका तू मतदार हो, राष्ट्रहिताचा हकदार हो असे आवाहन करून 18 वर्ष पूर्ण झालेल्या युवकांचे मोठ्या प्रमाणात नवीन नाव नोंदणी करण्यात आली। लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून डिलीट झालेल्या मतदारांची नावे नव्याने नोंदवण्यात आली। बापूजी नगर, लष्कर, शास्त्री नगर या भागातील अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात या शिबिराचा लाभ झाला। नागरिकांनी अंबादास गोरंटला यांचे मनापासून आभार मानले। नमस्कार, जय श्रीराम। आज बापूजी नगर या विभागात अंबादास अण्णा यांच्याकडून मुक्त शिबिर आयोजित केलेले आहे। तर सर्व नागरिकांना या मुक्त शिबिराचा लाभ झालेला आहे। नमस्कार, आज अंबादास अण्णा गोरंटला यांनी आयोजित केलेलं राष्ट्र सेवा शिबिरामध्ये मी एक नवयुवक म्हणून मतदान यादीत आपलं नाव नोंदवलं आहे। तर आज खूप आनंद वाटतं की त्यांनी या शिबिराचं आयोजन केलं व त्यांच्यामुळं आज मला नाव नोंदवता आलं। इथं तुम्ही बघत असाल प्रत्येकजण आपापला आधार दुरुस्ती व मतदानामध्ये नाव नोंदवत आहे। तर एक अंबादास अण्णा गोरंटले यांनी खूप चांगलं शिबिर मोहीम राबवली आहे। धन्यवाद। जय श्रीराम। आज बापूजी नगर येथे अंबादास गोरंटला मित्र परिवार यांच्या वतीने राष्ट्र सेवा शिबिर भरवण्यात आलेले आहे। त्या शिबिरामध्ये सगळ्यांना मोफत ते मतदार नोंदणी असेल, मतदान नाव नोंदणी दुरुस्ती आणि अजून वोटर आय डी आणि वोटर आय डी दुरुस्ती, आयुष्यमान भारत योजना कार्ड आणि ई-श्रम कार्ड अशा सगळे प्रकारचे स्कीम सर्वसामान्य गोरगरिबात लोकांना मुक्त आणि लगेच याचा लाभ मिळत आहे आणि मलाही या शिबिराचा लाभ मिळाला आहे। मित्र परिवार यांच्यातर्फे जे शिबिर आयोजित केलेले आहे, ई-श्रम कार्ड आणि कार्ड बनलेले आहे ते त्याची सुविधा आणि त्याचा लाभ आम्हाला घेण्यात आलेला आहे। त्याचा लाभ घेऊन मी पाहत आहे की खरोखर खूप चांगल्या प्रकारे हे शिबिर पार पडत आहे आणि हे आपलं कार्ड भेटलं त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि झाल्याचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो। शिबिर तर माझे इथे आमच्या घरच्यांचे आयुष्यमान कार्ड काढायचे होते, तर इथं आयुष्यमान कार्ड काढलं आम्ही। धन्यवाद। जय श्रीराम। नवयुवका तू मतदार हो, राष्ट्रहिताचा हकदार हो, राष्ट्रसेवा शिबिर आज आम्ही सोलापूर शहर मध्यमधील बापूजी नगर येथे राष्ट्रसेवा हे शिबिर आयोजित केलं होतं। या शिबिरामध्ये नुकताच जे 18 वर्ष पूर्ण झालेले नवयुवक जे युवती आहेत तर सर्वांना नवीन मतदार नोंदणीसाठी आम्ही एक शिबिर आयोजित केलं होतं। त्या शिबिरासोबतच आपण नवीन आधार कार्ड व दुरुस्ती तसेच ई-श्रमिक कार्ड व आयुष्यमान कार्ड हे सर्व एकूण एका छताखाली आम्ही या शिबिराचं आयोजन केलं होतं। तर या शिबिराला भरभरून लोकांनी प्रतिसाद दिले, त्यासाठी मी सर्व नागरिकांचा मनापासून आभार व्यक्त करतो। आणि हे जे आता शिबिराचं जे बघता प्रतिसाद येत्या पुढील काळात सोलापूर शहर मध्यमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही या शिबिराचं आयोजन करणार आहे। आणि सर्व मतदारांना एक विनंती आहे की जे लोकसभेमध्ये चूक झाली ते विधानसभेमध्ये होणार नाही याची काळजी घेऊन आपण ज्या लोकांचं मतदान लीड झालेलं आहे त्यांनी पुन्हा एकदा मतदार नोंदणीसाठी यावं। आणि सर्व युवकांना एक विनंती आहे की जे 18 वर्ष ज्यांचं पूर्ण झालेले आहेत काळजीपूर्वक आपलं मतदान नोंद करा आणि या राष्ट्रसेवेमध्ये आपण सर्वांनी सहभाग घेऊया। जय श्रीराम। अंबादास गोरंटला मित्र परिवारातर्फे नवीन मतदार नोंदणी, आधार कार्ड वाटप आणि सर्व प्रकारचे नोंदणीचं शिबिर आज बापूजी नगर इथे घेण्यात आलं होतं। सर्वप्रथम मी अंबादास गोरंटला मित्र परिवाराचं आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो की एक चांगलं काम, मतदार नोंदणीचं काम की मतदारांना मताचा अधिकार मिळवून देण्यासाठी जी आज दिवसभर त्यांनी कष्ट केलं आणि त्याला फार चांगला प्रतिसाद या सगळ्या भागातून मिळालेला आहे, याचा अतिशय आनंद होतोय।
की एक चांगलं काम अंबादास गोरंट्ला मित्र परिवाराच्या वतीने होत आहे आणि याला मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून खूप खूप शुभेच्छा देतो. कारण शेवटी आपल्या विचाराचे मतदार नोंदवून घेणं आणि त्यांच्याकडनं मतदान करून घेणं ही फार मोठी गरज आहे. कारण लोकसभेच्या काळात फार मोठी मतं डिलीट झाली होती. जी मतं डिलीट झाली होती ती मतं परत नोंदवून घेणं आणि त्यांना मताचा अधिकार मिळवून देण्याचं एक पवित्र असं काम अंबादास गोरंट्ला मित्र परिवाराकडनं होत आहे. त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. या शिबिरात मतदार नोंदणी व दुरुस्ती, आधार नोंदणी व दुरुस्ती, आयुष्यमान भारत कार्ड, ई श्रम कार्ड नोंदणी आदी सुविधा नागरिकांना देण्यात आल्या. या प्रसंगी मोची समाजाचे अध्यक्ष करेप्पा जंगम, धर्मरक्षक अंबादास गोरंट्ला, भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, हिंदू राष्ट्र सेना शहर प्रमुख रवी गोणे, शहर संघटक आनंद मुसळे, शिबिर प्रमुख प्रकाश आसादे, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी, भाजपचे कार्यकर्ते दत्तात्रय पोसा, श्रीनिवास जोगी, सतीश सिरसिल्ला, राममूर्ती येमूल, मार्कंडेय जनजागृती संघाचे अध्यक्ष शेखर राचरला, नितीन मार्गम, बलराज बिंगी, वेणू कोखत्ती आदी उपस्थित होते.